शिस्त आणि नियमिततेची गोष्ट. मुलांनो, आज मी तुम्हाला एका हुशार पण गडबड्या मुलाची गोष्ट सांगणार आहे. त्याचं नाव आहे रोहन. तो एका सुंदर गावात राहत होता. खूप बुद्धिमान असला तरी त्याच्याकडे शिस्त आणि नियमिततेचा अभाव होता. रोज सकाळी उठायला त्याला उशीर व्हायचा. गडबडीत तो शाळेची तयारी करायचा. पण वह्या कुठे ठेवल्या, पुस्तकं कुठे आहेत, हे शोधण्यात त्याचा खूप वेळ जायचा. अभ्यासासाठी सुद्धा कधी वेळ मिळे तर कधी मिळत नसे आणि त्यामुळे तो नेहमीच गडबडीत असायचा. एके दिवशी शाळेत त्याचे शिक्षक शिस्त आणि नियमिततेचं महत्त्व सांगत होते. शिक्षकांनी मुलांना समजावलं, मुलांनो, शिस्त आणि नियमितता या दोन सवयी जीवनात यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. रोज सूर्य वेळेवर उगवतो, पक्षी गातात, झाडं फुलतात. निसर्गात सगळं शिस्तबद्ध आहे, म्हणूनच तो इतका सुंदर आहे. हे ऐकून रोहन विचारात पडला. त्याला जाणवलं की जर निसर्ग शिस्त पाळतो, तर आपणही शिस्तीचं पालन केलं पाहिजे. त्याने ठरवलं की आता तो नियमितपणे ठराविक वेळी उठेल, शाळेची तयारी वेळेवर करेल आणि रोज अभ्यासासाठी थोडा वेळ राखून ठेवेल. सुरुवातीला त्याला हे कठीण वाटलं, पण हळूहळू त्याला यात आनंद मिळू लागला. त्याचा अभ्यास चांगला होऊ लागला, त्याचं आरोग्य सुधारलं आणि त्याला वेळेचं व्यवस्थापन जमू लागलं. त्याच्या शाळेतही त्याचं कौतुक झालं आणि त्याचे मित्र त्याच्याकडून प्रेरणा घेऊ लागले. त्या गोष्टीतून रोहनने शिकले की शिस्त आणि नियमितता माणसाला यशाच्या मार्गावर नेतात आणि जीवन अधिक आनंदमय बनवतात. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला काय शिकवते? होय, शिस्त आणि नियमितता पाळल्यास जीवनात यश आणि आनंद दोन्ही मिळू शकतात. चला तर मग आपण सगळे मिळून आजपासून शिस्तबद्ध राहायचं ठरवूया.